पराभूत आहेत, ज्या लोकांना वसई विरारच्या जनतेने नाकारलेलं आहे, अशी लोक या सगळ्यांना हवा देत आहेत, ज्यांचं अस्तित्व आता शिल्लक नाही, असे पक्ष सुद्धा याच्यामध्ये आपली पोळी भाजून घेत आहेत। विरारच्या अर्नाळा येथील आदिवासी कातकरी समाजाच्या घरांवर महसूल विभागाने केलेल्या कारवाईचा विषय सध्या वसई तालुक्यात चर्चेला जात आहे। राहती घरे जमीनदोस्त केल्याने येथील आदिवासी बांधवांनी आक्रमक होत लालबावटा संघटनेमार्फत आमदार राजन नाईक यांच्या घरावर सोमवारी मोर्चा काढला होता। आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत कारवाई करण्याचा मुद्दा मांडला होता आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली असल्याचे मोर्चेकरांनी बोलताना सांगितलं आहे। दरम्यान या मोर्चाबाबत वसई विरार महापालिका विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी आक्रमक होत या मुद्द्यावर राजकारण होत असून पत्रकार परिषदेद्वारे आमदार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले। मुळात आमदार राजन नाईक आणि आमचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील हे चारधाम यात्रेला असल्यामुळे त्यांच्याशी तुमचा संपर्क होऊ शकला नाही। आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत। 21 तारखेला या संदर्भात महेंद्र पाटील हे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणचा कोळी समाज असेल, आगरी समाज असेल, मांगेला समाज असेल आणि आदिवासी समाज या सगळ्या समाजांचा सोबत घेऊन जी वस्तुस्थिती आहे, जे वास्तव आहे ते तुमच्या समोर मांडलं जाईल आणि त्यानंतर आता जे काही राजकारण सुरू आहे हे राजकारणाचा पडदा हा दूर होईल। मुळात आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये बांगलादेशी जे घुसखोर आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी, त्याच पद्धतीने कोळी समाजासाठी कोळी समाजाचे जाळी विणणं असेल किंवा मच्छी सुकवणं असेल याच्यासाठी जी जागा शासनाने राखीव ठेवलेली आहे ती जागा संरक्षित करावी, त्याच्यावरती ते अतिक्रमित होऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी अशा पद्धतीची मागणी केली होती। आता त्यानंतर तहसीलदार आणि महसूल प्रशासनाने जी कारवाई केली ती कारवाई योग्य अयोग्य या संदर्भातला जो काही निर्णय आहे किंवा या संदर्भातली जी काही म्हणणं आहे हे तहसीलदारांच्या वरती असलेले प्रांत असतील किंवा कलेक्टर असतील हे देऊ शकतील। परंतु वसई विधानसभेत एखादी घटना घडली तर त्याच्यासाठी राजन नाईक नालासोपारा विधानसभेच्या आमदारांच्या घरी मोर्चा काढणं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष, मुळात आता जी लढाई सुरू आहे ही गोरगरिबांसाठी नसून लाल निशाण पक्ष आणि विरोधी पक्ष हे आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। ह्या लोकांना जर या गरिबांची खरंच कणव असती तर त्यांनी तहसीलदारांकडे गेले असते, प्रांतांकडे गेले असते, कलेक्टरांकडे गेले असते, त्यांना जाब विचारला असता आणि त्यांच्याकडून न्याय मागितला असता तर त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असता। कारण ह्या त्यांचा थेट आरोप आहे की राजन नाईक यांच्या सांगण्यावरून, कारण लक्षवेधीमध्ये सुद्धा त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असा त्यांचा थेट आरोप आहे, म्हणून ते इकडे येत आहेत। मुळात तुम्हाला सांगतो की राजन नाईक शेवटी प्रशासन कारवाई कोण करतोय? प्रशासन करतोय, आमदार नाही। बघा, एक तुम्हाला सांगतो, चांगल्या कामासाठी प्रशासनाला आपण सांगतो बांगलादेशींवरती कारवाई करा, हे सांगणं काही चूक आहे का? जर कोळी समाजाची जागा आहे ती आरक्षित जागा आहे, त्या आरक्षित जागेचं संरक्षण करा, त्याच्यावरती अतिक्रमण होऊ देऊ नका, हे सांगणं चूक आहे का? पण त्यांचं असं म्हणणं आहे की शेवटी कोळी समाज भाजपचेच कार्यकर्ते बांगलादेशी आहेत, कार्यक्रमात देखील बांगलादेशी दिसून आले। एक तुम्हाला सांगतो की कुठलाही असा कुठला कार्यकर्ता असेल भारतीय जनता पक्षाचा बांगलादेशी कार्यकर्ता असेल तर तुम्ही सिद्ध करावा त्या लोकांनी। दुसरा मुद्दा असा आहे की आता या ठिकाणी एवढी मोठी आपली आपण बोलतोय, पाठी कोणी समजा येऊन उभा राहिला तर कुठल्या नेत्याला किंवा कुठल्या कार्यकर्त्याला माहिती पडेल की नेमका हा व्यक्ती कोण आहे। त्यामुळे अरे मला आमचं म्हणणं तेच आहे की तुम्हाला जर बांगलादेशी माहिती आहेत ना तर तुम्ही पोलिसांवरती दबाव आणा, पोलिसांना सांगा या बांगलादेशींवरती कारवाई करा। तो भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्याच्यावरती अत्यंत कठोर गुन्हा दाखल करावा। काही न करता केवळ राजकारण करायचं, राजकीय पोळी भाजायची आणि आपल्या पक्षाची वाढ होण्यासाठी आणि त्याच्यासोबत जे पराभूत आहेत, ज्या लोकांना वसई विरारच्या जनतेने नाकारलेलं आहे अशी लोक या सगळ्यांना हवा देत आहेत, ज्यांचं अस्तित्व या तालुक्यामध्ये नाही, असे काही पक्ष आहेत ज्यांचं अस्तित्व आता शिल्लक नाही, असे पक्ष सुद्धा याच्यामध्ये आपली पोळी भाजून घेत आहेत। परंतु सर्वसामान्य जनता हे सगळं जाणून आहे आणि तुम्हाला म्हणून सांगितलं की 21 तारखेला किंवा त्याच्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स होईल तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल। महेंद्र पाटील आमचे ती प्रेस कॉन्फरन्स घेतील, त्या ठिकाणी जे वास्तव आहे ते तुमच्या समोर मांडलं जाईल, त्यानंतर लोकांना। त्यामुळे याच्यामध्ये शुद्ध राजकारण
आपल्याला सगळ्यांना दिसून येतंय. येणाऱ्या काळामध्ये महेंद्र पाटलांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर यामागचं अजून गंभीर जे विषय आहेत, कशा पद्धतीने काय काय त्या ठिकाणी चालतं, हे सगळं लोकांसमोर येईल आणि त्यावेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल.